ए बसा बसा बसा. आणि उठून अरे उठून कुठे चालला तुम्ही? सो गाईज मी राणा दादा. ए बसा बसा बसा. आणि उठून अरे उठून कुठे चालला तुम्ही? अहो अरे नाही 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 खाली नका येऊ. तुम्ही आपापल्या खुर्चीतच बसा. प्लीज सीट. हा प्लीज. का माहितीये का आम्ही तुम्हाला भेटायला आलोय आणि सिनेमा चालू आहे ना असं कधी मधी येत नाही. पण मला खूप पुढची कामं आहेत म्हणून आपण मध्ये थांबवलंय. एक तर तुम्ही किती एन्जॉय करत होता. हा मार्फत पोचलं जाते. हार्दिक जोशी स्वतः आलाय आज इथं. माझा खूप लाडका कलाकार आहे. राणादा. यात आम्ही आजच मुळशी पॅटर्न 2 अनाऊन्स केलाय. त्यामुळे मुळशी वाव ग्रेट ग्रेट. सो गाईज मी राणा दादा. सो गाईज मूवी बघून झालेला आहे आणि आता आम्ही इथे आहोत सीझन मॉलमध्ये. थँक्यू. आणि इथे प्रवीण तरडे सर आले होते बट त्यांना खूपच घाई होती. सो आम्ही त्यांच्यासोबत फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नाही शकलो. पण तिथे आम्हाला एक सरप्राईज भेटलं जे होते हार्दिक सर जे राणा दादा आहेत आपले तुझ्यात जीव रंगला या सिरियलचे ॲक्टर राणा दादा. आणि त्यांच्याशी आपण भेटलो आहोत. आता त्यांच्याशी बोलून झालं आणि व्हिडिओ पण आपल्याला भेटलेला आहे. मी तुम्हाला पुढे दाखवेल. हे दोघं बघा काय करतायत. सो आता आम्ही निघणार आहोत घरासाठी. ऑलमोस्ट इथे 9 वाजलेले आहेत आणि घरी जाऊन बघायचं आता. गाईस आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी आणि घरी जाऊन तुम्हाला सांगूयात रिव्ह्यू देऊयात की कसं वाटतं आम्हाला. खूप दमली आहे मी. सकाळी मी 5 वाजता उठले होते माहिती आहे का अखिलेश? माहिती आहे का तुम्हाला? पाच वाजता उठले, आवरलं, जिमला गेले, वर्कआउट केलं. अरे वर्क केलं, सॉरी. वर्कआउट आणि मी सो फायनली गाईज आम्ही घरी आलेलो आहोत आणि देऊळ बंद 2 हा मूवी अप्रतिम होता. म्हणजे त्याचं डायरेक्शन, अभिनय, स्टोरीज आणि डायलॉग्स हे सगळे अप्रतिम होते. एकदम खूप छान मूवी होता. आम्हाला खूप आवडला. आणि तरडे सरांना तर भेटायला जमलंच नाही कारण ते खूप घाईवर होते ऑब्व्हियसली. म्हणजे आता त्यांचे सगळीकडे स्क्रीनिंग चालू आहे तर त्याच्यामुळे ते लगेच म्हणजे विदिन
2 मिनिट्स ते येऊन लगेच गेले. सो आम्हाला असं काही इंटरॅक्शन करता नाही आलं त्यांच्यासोबत. बट मी या व्हिडिओमध्ये त्यांचे ग्लिम्स ॲड करते. सो आम्हाला एक सरप्राईज भेटलेला आहे. आम्हाला तरडे सर तर नाही भेटता आलं किंवा मग जे ॲक्ट्रेस आहेत त्यांच्या वाईफ त्यांनाही भेटता नाही आलं. पण तिथे हार्दिक जोशी आले होते स्क्रीनिंगसाठी आणि आम्ही त्यांना भेटलो. खूप चांगलं नेचर आहे त्यांचं आणि त्यांच्याशी आम्ही दोन गोष्टी बोललोही. तसं तर अखिलेशला कम्फर्टेबल नाही वाटत, म्हणजे ते डायरेक्टली जाऊन इनिशिएट नाही घेत. बट मी डायरेक्टली घुसते कुठेही जाते. सो असं होतं माझा मूवीचं स्क्रीनिंग आणि एन्जॉय केलेलं आहे आम्ही मूवी. आणि सो दॅट्स इट. आजसाठी एवढंच. आणि आता आम्ही माझ्या कॉलेज टाईममध्ये मला एक बिर्याणी खूप आवडत होती जी माझ्या कॉलेजच्या एकदम जवळच होती. तर आम्ही माहिती नाही किती वेळा त्या बिर्याणीसाठी तिकडे गेलेलो आहोत. माझे फ्रेंड्स आणि आम्ही किंवा मग माझे कॉलनीचे जे फ्रेंड्स होते आम्ही ते नेहमीच तिकडे जात असायचो. सो ब्ल्यू नाईलची बिर्याणी. तुम्हाला आता मूवीचा रिव्ह्यू दिला, बिर्याणीच बाकी आहे. सो बघत राहा पुढे.